नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे भूमी आता खूप सुंदर तयार होऊन आलेली असते. तेव्हा इथे आकाश भूमीकडे एकटक बघत असतो आणि तिला कॉम्प्लिमेंटसुद्धा करतो की भूमी तू खूप सुंदर दिसतेस. तेव्हा ते दोघंजणं आता एकमेकांना बघण्यामध्ये पूर्णपणे हरवलेले असतात. तेवढ्यातच इथे आता घरातली सगळी मंडळी बाहेर येते आणि जे काही भूमीने आणि त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांनी डेकोरेशन केलेलं असतं ते सगळं बघून इथे आजी आणि रागिनी दोघेही खूप जास्त कौतुक करत असतात. आजी म्हणत असते की तयारी तर खूपच जास्त छान झाली आणि सजावट तर उत्तमच. तेव्हा आजी म्हणत असतात की भूमी तू खूप सुंदर दिसतेस. तेव्हा रागिनी म्हणते हो ना भूमी बाळा, खरंच खूप सुंदर दिसतेस तू. आणि ही सजावट तर काय, म्हणजे एका एका वस्तूला भूमीचा हात लागलेला आहे आणि त्यामुळे तिची सुंदरता अजूनच वाढत गेलेली आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असतात म्हणून तर मी म्हणते ना की भूमी घेतलेली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडते. ती या घरासाठी एकदम उत्तम सून आहे असं आता आजी म्हणत असतात, भूमीचं कौतुक करत असतात. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते ते सगळं खरं असलं तरीसुद्धा आता 10 वाजत आले, गिरधर बुवा कुठे आहेत आणि अजूनही पालखी आलेली नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असतात हो ना, म्हणजे एव्हा ना पालखी अंगणामध्ये खेळत असते पण आता कुठे आजूबाजूला सुद्धा आवाज येत नाही आहे. गिरीधर बुवा त्यांचा टाईम कधीही चुकवत नाही. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते भूमी, अगं तू फोन तर केला होतास ना. तेव्हा भूमी म्हणते हो आत्या, फोन मी केला होता ना, बरोबर 7 वाजता फोन केला होता. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आत्या, अगं भूमीने एखादी जबाबदारी घेतली आणि ती तिने पूर्ण केली नाही असं कधीच होत नाही. ती म्हणते ना तिने फोन केला होता तर भूमी फोन करणारच. तेव्हा आजी म्हणतात हो ना रे, म्हणजे भूमीवरती विश्वास आहे, तिने फोन केला असेल पण पालखी अजून आलेली नाही आहेत ना, म्हणून मनामध्ये प्रश्न उभे राहिलेत. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते म्हणूनच मनामध्ये प्रश्न उभे राहिलेत, म्हणजे फोन केला होतास ना तू, अगदी बरोबर केलं होतंस ना वेळेत. तेव्हा इथे भूमी म्हणते हो आत्या, मी खरोखर फोन केला होता. तेव्हा इथे आजी म्हणत असतात पुन्हा एकदा फोन करून बघतेस का गिरीधर बुवांना, कुठपर्यंत पालखी आले ते तरी कळेल आपल्याला. ह्यावेळची पालखी चुकते की काय, अशी भीती आता सगळ्यांना वाटत असते. तेव्हा इथे भूमी आता वारंवार फोन करत असते पण त्यांचा फोन लागत नसतो, कारण तो नंबर गिरीधर बुवांचा नसून तो एका चुकीच्या माणसाचा असतो आणि तो नंबर इथे रागिनीनेच त्या माणसाला दिलेला असतो फोनवरती बोलण्यासाठी आणि आता तो नंबर बंद करून ठेवलेला असतो. तर इकडे आता गिरीधर बुवा यांची पालखी आता पुढे निघून गेलेली असते. माऊली यांची पालखी आता महाजनांच्या इथे येणार नसते. 1 तास आता होऊन गेलेला असतो. आजी म्हणत असतात 1 तास होऊन गेला, 10 वाजता नेहमी पालखी इथे येत असते. ह्या वेळेला माझ्या विठू माऊलीचं दर्शन होणार नाही वाटतं. 25 वर्षाची महाजनांची परंपरा खंडित मोडली की काय. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की आता जर यावर्षी आपल्या इथे विठू माऊलीची पालखी आली नाही तर आपल्याकडे पुढे आता कधीच येणार नाही. तेव्हा इथे आजी म्हणतात की ह्या वर्षी विठू माऊलींची आपल्याला सेवा करता येणार नाही, येणारे वारकरी यांची सुद्धा आपल्याला सेवा करता येणार नाही. आता आपली एवढ्या वर्षाची परंपरा कायमची खंडित पडते की काय, असा प्रश्न आता आजीला पडलेला असतो. तर इथे आकाश आणि भूमी दोघांनी जेव्हा इथे आई योगेश्वरीला हार घातलेला असतो तेव्हा हार घातल्यानंतर तो हार पटकन तुटून खाली पडलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते आकाश, काल आपण देवी आईला जो हार घातला तेव्हा तो तुटून खाली पडला, हे असं काहीतरी वाईट घडणार होतं याचा संकेत तर तो नव्हता ना. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते अरे आकाश, अरे कुठे आहेत गिरीधर बुवा, म्हणजे भूमीने जर फोन केला होता तर आत्तापर्यंत पालखी यायला हवी होती ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो मी एक काम करतो, पालखीचा रस्ता मला माहिती आहे, मी तिथून जाऊन येतो. तेवढ्यातच इथे आकाशला एक आता मेसेज येतो. तेव्हा तो मेसेज बघत असताना म्हणत असतो अरे हा तर पालखीचा फोटो आहे, म्हणजे माझा मित्र आहे ना त्याने त्याच्या अकाउंटला हा फोटो पोस्ट केला आहे आणि हे काय गिरीधर बुवासुद्धा दिसत आहेत. तेव्हा इथे त्याला आता फोन आकाश करतो आणि म्हणतो अरे सुरेश ऐक ना, अरे तू रिपोर्टिंग करण्यासाठी पालखीच्या जवळ आहेस का. मी पालखीचा आता फोटो बघितला तुझ्या पेजवरती आणि तिथे मला गिरीधर बुवासुद्धा दिसत आहेत. अरे गिरीधर बुवांना मी फोन करण्याचा प्रयत्न करतोय पण त्यांचा फोन लागत नाही आहे, तू जरा तुझा फोन त्यांना देतोस का, मला जरा त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे सुरेश म्हणतो हो आकाश, मी लगेचच फोन देतो. तर इथे आता सुरेश रिपोर्टिंग करण्यासाठी पालखीच्या इथे आलेला असतो आणि तो आकाशचा मित्र असतो. तेव्हा इथे आकाश आता गिरीधर बुवांना फोन द्यायला सांगतात. तेव्हा बुवा म्हणत असतात की बोला. तर इथे आता आकाश म्हणत असतो की आकाश महाजन बोलतो मी गिरीधर बुवा, मी तुम्हाला यासाठी फोन केला आहे की आमच्या इथे दरवर्षी विठू माऊलींची पालखी येते पण यावर्षी ती अजून आलेली नाही आहे. 10 वाजून कधीचेच गेलेत, तुम्ही कधी येत आहे, उशीर होतोय का तुम्हाला यायला.
तेव्हा इथे गिरधर बुवा म्हणतात की पालखी कधीच निघून गेली पुढे. अहो, तुम्हाला आमची परंपरा माहिती नाही आहे का, नियम माहिती नाही आहेत का? जोपर्यंत आम्हाला निमंत्रण येत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जात नाही आणि तुमच्याकडून यावर्षी आम्हाला निमंत्रणच आलेलं नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, पण असं कसं होऊ शकतो? माझी बायको भूमी महाजन यांनी तुम्हाला काल रात्री 7 वाजता फोन केला होता. तेव्हा गिरधर बुवा म्हणतात, अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही तुमच्या आजीला विचारा. म्हणजे तुमच्या इथून जर फोन आला तर आम्ही एका तासासाठी का होईना पण तिथे येत असतो. पण ह्या वर्षी आम्हाला जर निमंत्रणच नाही आहे तर आम्ही कसं काय येणार? तेव्हा भूमी म्हणते, गुरुजी अहो काल नाही का मी तुम्हाला फोन केला होता, आपलं बोलणं झालं होतं. तेव्हा तुम्ही म्हणालात की मी 10 वाजेपर्यंत येईन म्हणून. मग आम्ही वाट बघतोय तुमची. तेव्हा इथे गिरधर बुवा म्हणतात, हे बघा तुम्ही कोण आहात मला माहिती नाही. तुमचं बोलणं माझ्याशी तर अजिबातच झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे आता ह्या वर्षी तरी तुमच्या इथे विठू माऊलीची पालखी येऊ शकत नाही. ह्या वर्षी आता खंड पडणारच, कारण आता विठू माऊलीची पालखी सरळ पुढे निघून आलेली आहे. त्यामुळे आता पुन्हा आम्हाला येता येणार नाही आहे. तेव्हा आता ह्या वर्षी तुम्ही विठू माऊलीची पालखी विसरून जा आणि मला अजिबात तुमच्या इथून फोन आला नव्हता ही काळ्या दगडावरची पांढरी रेख समजा तुम्ही, आणि आता आम्ही येऊ शकत नाही असं गिरधर बुवा म्हणतात. तेव्हा इथे आजीला आता चक्कर येते. एवढ्या वर्षाची परंपरा त्याने चालवत आणलेली असते आणि अचानक या वर्षी खंड पडल्यामुळे आता आजी पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की गिरधर बुवा, मी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करतोय, प्लीज तुम्ही पालखी घेऊन आमच्या इथे येऊ शकता का? हे बघा मी तुम्हाला कधीपासून फोन करतोय पण तुमचा फोनच लागत नाही आहे. तेव्हा गिरधर बुवा म्हणतात, हे बघा फोन माझ्या हातातच आहे आणि दिवसभरामध्ये तुमचा एकसुद्धा फोन आम्हाला आलेला नाही आहे. त्याच्यामुळे आता फोन लागला नाही असं तर म्हणूच नका. फोन तर माझा चालूच आहे आणि माझ्या जवळच आहे. तेव्हा इथे गिरधर बुवा म्हणतात, पण आता आम्ही येऊ शकत नाही, पालखी पुढे आली आहे, आम्ही मागे नाही फिरू शकत. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की एवढ्या वर्षाची महाजनांची परंपरा आज खंडित पडलेली आहे. यावर्षी मला विठू माऊलीची पूजा करता आली नाही, त्यांना भोगसुद्धा देता आला नाही. तेव्हा इकडे आता भूमी खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. आजी म्हणत असतात की भूमी, अगं तुझ्यावरती जबाबदारी दिली होती ना, तू खरोखर फोन केला होतास ना? तेव्हा इथे भूमी म्हणते, हो आजी मी खरोखर फोन केला होता, मी कशाला खोटं बोलू ना, पण आता तो नंबर लागतच नाही आहे. आणि एक गोष्ट सांगू का तुम्हाला आजी, काल मी ज्या बुवांबरोबर बोलले आणि आज मी ज्या बुवांबरोबर बोलत होते ना, या दोघांचे आवाज खूप वेगवेगळे आहेत. म्हणजे काल जे बोलत होते त्यांचा आवाज असा नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अगं भूमी काय बोलतेस तू? गिरधर बुवा आहेत ते गिरधर बुवा, त्यांच्या फोनला दुसरं कुणाची हिंमत आहे का हात लावायची? त्यांच्या फोनला कुणीही हात लावत नाही अजिबातच, तेच त्यांचे फोन उचलत असतात. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, ताई म्हणजे तू खरोखर फोन केला होतास ना गं, की तू खोटं बोलतेस? तेव्हा आकाश म्हणत असतो, एक मिनिट, भूमी कधीही खोटं बोलत नाही, मला माहिती आहे ना. तिने जर म्हणाली आहे की फोन केला होता तर तिने फोन केला होता, तिला आता प्रश्न विचारू नका. तेव्हा भूमी म्हणते, आकाश मी खरोखर फोन केला होता, आमचं बोलणं झालं होतं आणि ते म्हणाले सुद्धा होते मला की 10 वाजेपर्यंत येतो म्हणून पालखी घेऊन, मग ते कसे काय आले नाही? तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, अगं ताई म्हणजे बघ ना, अजूनही तुझी मनस्थिती काही अजून ठीक झालेली नाही आहे. म्हणजे तुला असं वाटत असेल की तू फोन केला होतास पण तू केलाच नसशील तर फोन. तेव्हा इकडे आता रागिणीच्या सांगण्यावरून आता पौर्णिमेने तो नंबरसुद्धा डिलीट केलेला असतो. तेव्हा रागिणी म्हणते, अगं ये पौर्णिमा काय बोलतेस तू? खोटे नाटे आरोप कशाला करतेस भूमीवरती? हे बघ भूमी, आम्ही कुणीही तुझ्यावरती आरोप करत नाही, तुला जाब विचारत नाही. हवं तर आहे ना, तू आताच्या आता तू 7 वाजता फोन केलेला नंबर दाखव बरं हिला, म्हणजे हिचा विश्वास बसेल. तेव्हा भूमी म्हणते, हो मी दाखवते ना. तेव्हा इथे कॉल लिस्टमध्ये आता 7 वाजताचा गिरधर बुवांना केलेला कॉलचा नंबरच नसतो. ती म्हणते की आकाश, अरे कॉल हिस्ट्रीमध्ये 7 वाजताचा तो नंबरच नाही आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, ताई बघितलंस ना तू, असं मी म्हणत होते. म्हणजे तुला वाटते की तू कॉल केला होतास, पण तुझ्या आजारपणामुळे तुझ्या लक्षातच येत नाही आहे की तू कॉल नाही केलायस म्हणून. कळतंय का तुला? आजींवरती इम्प्रेशन पाडण्यासाठी आता खोटं बोलू नकोस. जर तू विसरली असशील ना फोन करायला तर तसं खरं खरं सांग ना, आजी तुला तसं काहीच बोलणार नाही आहेत. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की पौर्णिमा, तुला चांगलंच माहिती आहे आपली ताई कधीही खोटं बोलत नाही, तिला काय खोटं बोलायची गरज आहे गं? आणि ती म्हणते ना तिने गिरधर बुवांना फोन केला होता, म्हणजे तिने फोन केला होता. आता तो नंबर कसा डिलीट झाला तो आता कुणाला माहिती नाही आहे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, तू उगाचच ताईला आहे ना खोट्यात पाडू नकोस. तेव्हा पौर्णिमा म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे गं, गिरधर बुवा खोटं बोलतायत का? तेव्हा मानसी म्हणते, मी असं कुठे म्हणाले की ते खोटं बोलतायत म्हणून, पण ताईसुद्धा खोटं बोलत नाही आहे, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. तेव्हा इथे दोघींचा वाद चालू होतो. तेव्हा आजी म्हणतात, गप्प बसा तुम्ही दोघीजणी,
कशाला आता वाद घालताय? आता वाद घालून आपली गेलेली पालखी काय परत येणार आहे का? ह्या वर्षी पालखीचं दर्शन काही आमचं होणार नाही आहे. खूप वर्षापूर्वीपासून ही परंपरा चालत आली होती, पण आता त्याच्यामध्ये ह्या वर्षी खंड पडला. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की भूमी, तुझ्यावरती ही जबाबदारी द्यायला नको हवी होती. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, आता काय करायचं? म्हणजे मला तर वाटलं होतं की भूमी ही जबाबदारी नीट पार पाडेल आणि मग या घराचा ताबा मी तिच्या हातामध्ये देईन. पण आता आजच्या परीक्षेमध्ये तर पूर्णपणे फेल झालेली आहे भूमी, पूर्णपणे फेल. आता काय करू मी? तेव्हा इथे रागिनी हे सगळं मुद्दामून बोलत असते, कारण तिला आता भूमीला घरातल्या जबाबदारीतून पूर्णपणे वेगळं करायचं असतं. तेव्हा इथे आजी उठायला जात असतात, तेव्हा भूमी त्यांना आपला हात देते. पण आजी आता भूमीचा हात पकडत नाही, त्या सरळ आकाशचा हात पकडतात आणि आता पुढे जात असतात. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी नको एवढा त्रास करून घेऊ. तेव्हा भूमी म्हणते, आकाश त्रास कसा नको करून घेऊ? हे सगळं माझ्यामुळे झाले ना, माझ्यामुळे गुरुजी आलेले नाही आहेत रे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अगं पण कधी कधी प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते अशी नाही आहे ना. तू एवढी सगळी तयारी केलीस, मग थोडंसं चुकलं तर कुठे बिघडलं? तेव्हा इथे आकाश म्हणतो, आणि कदाचित देवसुद्धा आपली परीक्षाच घेत असेल ना. तेव्हा इथे भूमीला आठवतं जे वारकरी दाम्पत्य तिला भेटलेलं असतं. तेव्हा ते आजोबा म्हणालेले असतात की बाळा, कधी कधी देव भक्तांची परीक्षा घेतो, तेव्हा आपल्याला माणसामध्ये देव आणि देवामध्ये माणूस शोधता आला पाहिजे आणि तू त्या परीक्षेमध्ये नक्की उत्तमरित्या पास होशील, असं सुद्धा ते आजोबा म्हणालेले असतात. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, आपल्याकडे विठू माऊलीची पालखी नाही आली म्हणून काय झालं? मी साक्षात विठू माऊली यांनाच इथे घेऊन येते. तू म्हणालास ना की देव आपली परीक्षा घेऊ शकतो, मग आता माझ्या सगळं काही लक्षात आलं आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश मी जाऊन आलेच, ही जबाबदारी माझी एकटीची आहे, मी एकटीच पार पाडेन. तेव्हा आकाश आता भूमीबरोबर जायला निघालेला असतो, पण भूमीला ती जबाबदारी स्वतःच्या हाताने पार पाडायची असते आणि म्हणूनच ते आकाशला घेऊन जात नाही. तेव्हा आकाश म्हणतो, नक्की काय चाललं हिच्या मनामध्ये? तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता रागिनी आईला म्हणत असते की आई, अगं एवढ्या वर्षांची परंपरा भूमीमुळे खंडित पडली. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, नाहीतर काय, म्हणजे एवढ्या वर्ष महाजनांच्या इथे ही पालखी येत होती आणि या वर्षी मात्र आता खंड पडली. त्याच्यामुळे पुढच्या वर्षी पालखी येते की नाही हा प्रश्न आता उभा राहतो. तेव्हा इथे विठुरायाची सेवा करता आली नाही म्हणून आजीला वाईट वाटत असतं. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की आलं देवाजीच्या मना. तेव्हा भूमी तिथे येते आणि म्हणते की आले देवाजीच्या मना, त्याच्या पुढे कुणाचंही चालेना, अशी म्हणाल्यानंतर इथे आता वारकरी दाम्पत्य भूमीबरोबर आता घरामध्ये एंट्री करतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आजी, आपल्या इथे विठू माऊलीची पालखी आली नाही ना, पण त्यांचंच दुसरं रूप म्हणजे हे वारकरी जोडपं ते आपल्या घरी आलेलं आहे. आपण आता त्यांचं स्वागत मनापासून करूया का, असं भूमी म्हणत असते. आणि आता सगळेजण वारकरी नवरा बायकोचं, त्या वारकरी कुटुंबाचं आता इथे स्वागत करत असतात.